राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांच्यासमोर पार पडली। आज अजितदादांच्या वकिलांनी दाखवलं की त्यांनी 11 न्यूजपेपरमध्ये 7 मराठी, 2 हिंदी आणि 2 इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मागच्या वेळेस कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जाहिरात दिलेली आहे। त्याचं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही जाहिरात दिली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांकडून चुकीचे फोटो दाखवले जात आहेत आणि आम्ही जो मजकूर सुप्रीम कोर्टाने सांगितला आहे घड्याळ चिन्हाच्या खाली लिहायचा तो आम्ही सगळीकडे लिहित आहोत। पवारांच्या वतीने सिंघवींचं म्हणणं होतं की अजिबात हे पाळलं जात नाहीये। त्यांनी काल परवा 4-5 दिवसापूर्वीचे बारामतीचेच फोटो दाखवले जिओ टॅग सकट की घड्याळ चिन्हाच्या खाली मजकूर अजिबात लिहिलेला जात नाहीये। त्याच्यावर कोर्टाने म्हणलं की आता अजित पवारांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे। ही मौखिक टिप्पणी कोर्टाने केली की अजित पवारांनी आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे आणि अजित पवारांनी शरद पवारांचा फोटो पण कुठे आत्ता वापरला नाही पाहिजे। डॉक्टर सिंघवींनी अमोल मिटकरींचं एक ट्विट दाखवलं ज्याच्यात त्यांनी पवार साहेबांचा शरद पवारांचा फोटो वापरला आहे। तर कोर्टाने सांगितलंय की अजिबात हा वापर तुम्ही करायला नाही पाहिजे आणि तुमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या पक्षाच्या लोकांना तुम्ही व्हॉट्सॲपनी ईमेलनी सगळीकडे हे इलेक्ट्रॉनिक एक मेसेज पाठवा की पवार साहेबांचा फोटो तुम्ही वापरणार नाही आणि जो मजकूर आहे घड्याळाचा मजकूर तो घड्याळाचा खाली लिहिण्याचा मजकूरचं तुम्ही तंतोतंत पालन करणार आहात। तर त्याची आता पुढची तारीख मंगळवार 19 नोव्हेंबरला पुढची तारीख आहे। तोपर्यंत अजितदादांना परत एक ॲफिडेव्हिट कोर्टाला द्यायचंय की आम्ही तुमचे जे निर्देश आहेत मार्च-एप्रिलमध्ये घड्याळाच्या खाली मजकूर वापरायचं त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत। कोर्ट शेवटी असंही म्हणलं कोर्टात तुम्ही कितीही भांडला तर शेवटी जनता जनार्दनच याचा जो फैसला आहे याचा जो निकाल आहे तो देणार आहे आणि आपल्याला जनतेवर विश्वास ठेवायला पाहिजे। आता पुढची तारीख ह्याची 19 नोव्हेंबर आहे। तुम्हाला माहीतच आहे 20 तारखेला मतदान आहे। आता पुढे अजितदादा काय कोर्टाला सांगतात, पण आज कोर्टाने कडक शब्दात अजित पवारांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगण्यात आलंय की तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये आणि तुम्ही आमच्या ऑर्डरची तंतोतंत पालन करा आणि तुमच्या लोकांना कळवा, लगेच कळवा की हे ऑर्डरची फॉलो करायला पाहिजे। घड्याळ तुम्ही जिथे जिथे वापरता टीव्हीवर, पोस्टरमध्ये, व्हॅनवर, प्रचार साहित्यावर तिथं मजकूर यायला पाहिजे। खाली मजकूर येणं खूप गरजेचं आहे। मजकूर लिहिला गेला पाहिजे आणि अजितदादांच्या लोकांनी अजिबात शरद पवारांचा फोटो वापरला नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। आता पुढची तारीख 19 नोव्हेंबर मंगळवार आहे। सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांच्यासमोर पार पडली। आज अजितदादांच्या वकिलांनी दाखवलं की त्यांनी 11 न्यूजपेपरमध्ये 7 मराठी, 2 हिंदी आणि 2 इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मागच्या वेळेस कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जाहिरात दिलेली आहे। त्याचं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही जाहिरात दिली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांकडून चुकीचे फोटो दाखवले जात आहेत आणि आम्ही जो मजकूर सुप्रीम कोर्टाने सांगितला आहे घड्याळ चिन्हाच्या खाली लिहायचा तो आम्ही सगळीकडे लिहित आहोत। पवारांच्या वतीने सिंघवींचं म्हणणं होतं की अजिबात हे पाळलं जात नाहीये। त्यांनी काल परवा 4-5 दिवसापूर्वीचे बारामतीचेच फोटो दाखवले जिओ टॅग सकट की घड्याळ चिन्हाच्या खाली मजकूर अजिबात लिहिलेला जात नाहीये। त्याच्यावर कोर्टाने म्हणलं की आता अजित पवारांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे। ही मौखिक टिप्पणी कोर्टाने केली की अजित पवारांनी आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे आणि अजित पवारांनी शरद पवारांचा फोटो पण कुठे आत्ता वापरला नाही पाहिजे। डॉक्टर सिंघवींनी अमोल मिटकरींचं एक ट्विट दाखवलं ज्याच्यात त्यांनी पवार साहेबांचा शरद पवारांचा फोटो वापरला आहे। तर कोर्टाने सांगितलंय की अजिबात हा वापर तुम्ही करायला नाही पाहिजे आणि तुमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या पक्षाच्या लोकांना तुम्ही व्हॉट्सॲपनी ईमेलनी सगळीकडे हे इलेक्ट्रॉनिक एक मेसेज पाठवा की पवार साहेबांचा फोटो तुम्ही वापरणार नाही आणि जो मजकूर आहे घड्याळाचा मजकूर तो घड्याळाचा खाली लिहिण्याचा मजकूरचं तुम्ही तंतोतंत पालन करणार आहात। तर त्याची आता पुढची तारीख मंगळवार 19 नोव्हेंबरला पुढची तारीख आहे। तोपर्यंत अजितदादांना परत एक ॲफिडेव्हिट कोर्टाला द्यायचंय की आम्ही तुमचे जे निर्देश आहेत मार्च-एप्रिलमध्ये घड्याळाच्या खाली मजकूर वापरायचं त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत। कोर्ट शेवटी असंही म्हणलं कोर्टात तुम्ही कितीही भांडला तर शेवटी जनता जनार्दनच याचा जो फैसला आहे याचा जो निकाल आहे तो देणार आहे आणि आपल्याला जनतेवर विश्वास ठेवायला पाहिजे।
आता पुढची तारीख ह्याची 19 नोव्हेंबर आहे। तुम्हाला माहीतच आहे 20 तारखेला मतदान आहे। आता पुढे अजितदादा काय कोर्टाला सांगतात, पण आज कोर्टाने कडक शब्दात अजित पवारांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगण्यात आलं आहे की तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये आणि तुम्ही आमच्या ऑर्डरची तंतोतंत पालन करा आणि तुमच्या लोकांना कळवा, लगेच कळवा की हे ऑर्डरचे फॉलो करायला पाहिजे। घड्याळ तुम्ही जिथे जिथे वापरता, टीव्हीवर, पोस्टरमध्ये, व्हॅनवर, प्रचार साहित्यावर, तिथं मजकूर यायला पाहिजे। खाली मजकूर येणं खूप गरजेचं आहे, मजकूर लिहिला गेला पाहिजे आणि अजितदादांच्या लोकांनी अजिबात शरद पवारांचा फोटो वापरला नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। आता पुढची तारीख 19 नोव्हेंबर मंगळवार आहे। सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांच्यासमोर पार पडली। आज अजितदादांच्या वकिलांनी दाखवलं की त्यांनी 11 न्यूजपेपरमध्ये 7 मराठी, 2 हिंदी आणि 2 इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मागच्या वेळेस कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जाहिरात दिलेली आहे। त्याचं त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं की आम्ही ही जाहिरात दिली आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की शरद पवारांकडून चुकीचे फोटो दाखवले जात आहेत आणि आम्ही जो मजकूर सुप्रीम कोर्टाने सांगितला आहे घड्याळ चिन्हाच्या खाली लिहायचा, तो आम्ही सगळीकडे लिहित आहोत। पवारांच्या वतीने सिंघवींचं म्हणणं होतं की अजिबात हे पाळलं जात नाहीये। त्यांनी काल परवा 4-5 दिवसापूर्वीचे बारामतीचेच फोटो दाखवले जिओ टॅग सकट की घड्याळ चिन्हाच्या खाली मजकूर अजिबात लिहिलेला जात नाहीये। त्याच्यावर कोर्टाने म्हणलं की आता अजित पवारांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे। ही मौखिक टिप्पणी कोर्टाने केली की अजित पवारांनी आता स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकायला पाहिजे आणि अजित पवारांनी शरद पवारांचा फोटो पण कुठे आत्ता वापरला नाही पाहिजे। डॉक्टर सिंघवींनी अमोल मिटकरींचं एक ट्विट दाखवलं ज्याच्यात त्यांनी पवार साहेबांचा, शरद पवारांचा फोटो वापरला आहे। तर कोर्टाने सांगितलंय की अजिबात हा वापर तुम्ही करायला नाही पाहिजे आणि तुमच्या सगळ्या उमेदवारांना, तुमच्या पक्षाच्या लोकांना तुम्ही व्हॉट्सॲपनी, ईमेलनी सगळीकडे हे इलेक्ट्रॉनिक एक मेसेज पाठवा की पवार साहेबांचा फोटो तुम्ही वापरणार नाही आणि जो मजकूर आहे घड्याळाचा मजकूर, तो घड्याळाचा खाली लिहिण्याचा मजकूरचं तुम्ही तंतोतंत पालन करणार आहात। तर त्याची आता पुढची तारीख मंगळवार 19 नोव्हेंबरला पुढची तारीख आहे। तोपर्यंत अजितदादांना परत एक ॲफिडेव्हिट कोर्टाला द्यायचंय की आम्ही तुमचे जे निर्देश आहेत मार्च-एप्रिलमध्ये घड्याळाच्या खाली मजकूर वापरायचं, त्याचं आम्ही तंतोतंत पालन करत आहोत। कोर्ट शेवटी असंही म्हणलं, कोर्टात तुम्ही कितीही भांडला तर शेवटी जनता जनार्दनच याचा जो फैसला आहे, याचा जो निकाल आहे तो देणार आहे आणि आपल्याला जनतेवर विश्वास ठेवायला पाहिजे। आता पुढची तारीख ह्याची 19 नोव्हेंबर आहे। तुम्हाला माहीतच आहे 20 तारखेला मतदान आहे। आता पुढे अजितदादा काय कोर्टाला सांगतात, पण आज कोर्टाने कडक शब्दात अजित पवारांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना सांगण्यात आलं आहे की तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये आणि तुम्ही आमच्या ऑर्डरची तंतोतंत पालन करा आणि तुमच्या लोकांना कळवा, लगेच कळवा की हे ऑर्डरचे फॉलो करायला पाहिजे। घड्याळ तुम्ही जिथे जिथे वापरता, टीव्हीवर, पोस्टरमध्ये, व्हॅनवर, प्रचार साहित्यावर, तिथं मजकूर यायला पाहिजे। खाली मजकूर येणं खूप गरजेचं आहे, मजकूर लिहिला गेला पाहिजे आणि अजितदादांच्या लोकांनी अजिबात शरद पवारांचा फोटो वापरला नाही पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। आता पुढची तारीख 19 नोव्हेंबर मंगळवार आहे। सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस भुयान यांच्यासमोर पार पडली। आज अजितदादांच्या वकिलांनी दाखवलं की त्यांनी 11 न्यूजपेपरमध्ये 7 मराठी, 2 हिंदी आणि 2 इंग्लिश न्यूजपेपरमध्ये मागच्या वेळेस कोर्टाने सांगितल्याप्रमाणे जाहिरात दिलेली आहे।